नमस्कार मंडळी, आज शिकणार आहोत 9 ते 3 डॉटची सुंदर अशी रांगोळी। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल, व्हिडिओ सोडून जाऊ नका। खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे। हे बघा, आपण चौकोन आखून घेणार आहोत। वरचा जो डॉट आहे त्याच्यापासून तर खालच्या डॉटपर्यंत चौकोन आपल्याला 4 डॉटमध्ये रेषा आखून घ्यायची आहे। चौकोन तयार करून घ्यायचे आहे आणि चौकोनच्या आजूबाजू हे बघा 2 रेषा आहेत, त्यालाही आपण त्रिकोण आकारने रेषा आखून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे बघा, शेवटच्या डॉटला असं भिडवायचं आहे म्हणजे चौकोनच्या आजूबाजूला त्रिकोण असा आकार तयार करू त्याला आपण चौकोनला भिडवायचं आहे। अशा पद्धतीने हे बघा, अशा रेषा भिडवून टाकायच्या आहेत। खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। 9 ते 3 ठिपक्यांची रांगोळी आहे। पहिले 9 ठिपक्यांचे 3 मी सरळ लाईन बनवून घेतलेले आहे। नंतर एक एक कमी करत अशा 3 पर्यंत डॉट पाडलेले आहेत। मध्ये बघा मोठे मोठे डॉट पाडून बोटाने पंच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि छोटे छोटे डॉट टाकत जायचे आपल्याला त्या त्रिकोणमध्ये। सगळीकडे आपण सेम करून घेणार आहोत। इंस्टाग्रामवर भी माझी आयडी आहे JL रंगोली, नक्की पहा। हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडे आपण डॉट पाडून घेणार आहोत। खूपच इझिली, ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे, नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने बघा आपण डॉट पाडून घेणार आहोत। शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आहेत माझे, नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील। कारण मी बेसिक पद्धतीने खूप सारे व्हिडिओ टाकले आहेत JL रंगोली चॅनलवर। हे बघा, जो मोठा डॉट आहे त्याच्याही आजूबाजू आपल्याला छोटे छोटे चुटकीने डॉट पाडून घ्यायचे आहेत। चारी बाजूला आपण सेम पाडून घेणार आहोत। हे बघा, चौकोनच्या वरतीही आपल्याला मोठे मोठे डॉट पाडून बोटाने पंच करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते, बघू शकता। त्याच्या आजूबाजूनेही आपल्याला छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत। इझिली तुम्हीही काढणार अशी सुंदर अशी रांगोळी आहे, सोप्यात सोपी रांगोळी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल। अशा पद्धतीने बघा, सगळीकडे मी डॉट पाडून घेणार आहे चिट्टीने छोटे छोटे। रेषा रंगोली, डॉट रंगोली, डबल रेषा रंगोली आणि चुटकीने रांगोळी कशी धरायची सोडायची सगळे व्हिडिओ आहेत माझे, सबस्क्राईब करून ठेवा। हे बघा, मध्ये आपल्याला तो टोक तर ह्या टोकाने चौकोन आखून घ्यायचं आहे। मध्ये त्रिसूळचा आकार स्वस्तिकचा आकार काढायचा आहे। असं सुंदर असं आपण स्वस्तिक तयार करणार आहोत। मी त्रिसूळ बोलली, स्वस्तिकचा आकार आपण तयार करून हे बघा आजूबाजूला छोटे छोटे डॉट टाकून घेणार आहोत। पूर्ण बाहेर जोपर्यंत रेषा आहे तिथं आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत म्हणजे सुंदर असं आपलं स्वस्तिक तयार होतं आहे। बघा, अशा पद्धतीने इझिली तुम्हीही काढू शकाल अशी सोप्यात सोपी रांगोळी आहे। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट करून सांगा। हे बघा, चौकोनच्या वरतीही आपण चुटकीने डॉट पाडून घेणार आहोत। अजून पुढे भरपूर व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने बघा, छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत आपल्याला। इथेही मोठे मोठे डॉट आपण पाडून घेणार आहोत। असे डॉट टाकल्यानंतर बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी तयार झाली, बघू शकता तुम्ही। नक्कीच ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा। यूजफुल व्हिडिओ असतात माझे। ज्याने माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद।